नमस्कार. मी डॉक्टर सुनील उगले, के व्ही एन नाईक महाविद्यालय, दिंडोरी. आज आपण भारतीय वित्तीय प्रणालीची रचना म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम म्हणजे भारतामधील जी वित्तीय प्रणाली आहे किंवा जी वित्तीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची नेमकी रचना काय आहे, त्या रचनेमध्ये कोणकोणते घटक आहे, त्या घटकांमध्ये उपघटक कोणकोणते आहेत आणि त्यांचं नेमकं काय काम असतं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ते म्हणजे भारतीय वित्तीय प्रणालीची रचना. वित्तीय प्रणालीमध्ये प्रामुख्याने कर्जाची देवाणघेवाण होत असते. वित्त किंवा अर्थ किंवा कर्ज त्याची सर्वांनाच नेहमीच गरज भासते. मग ती सर्वसामान्य व्यक्ती असो, एखादी संस्था किंवा कंपनी असो, व्यापारी असो किंवा शेतकरी असो आणि सरकारसुद्धा या सर्व घटकांना वित्ताची किंवा कर्जाची नेहमी गरज भासत असते. एखाद्या कंपनीला प्रामुख्याने यंत्रसामग्री खरेदी करणे असेल, आपल्या कंपनीची किंवा कारखान्याची उभारणी करायची असेल, कामगारांचे पगार द्यायचे असतील किंवा त्या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करायचा असेल तर त्यासाठी त्यांना वित्ताची किंवा कर्जाची गरज भासते. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनासुद्धा वस्तू व माल खरेदी करण्यासाठी व खरेदी केलेल्या मालाची साठवणूक करण्यासाठी गोदामात पाठवण्यासाठी सुद्धा वित्ताची किंवा पैशाची गरज असते. त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून तर श्रीमंत शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा त्यांना नेहमीच कर्जाची गरज भासते. त्यामध्ये कृषी उपयोगी हत्यारे असतील, विहीर खोदणे असेल, जमीन खरेदी करणे असेल किंवा विविध प्रकारचे अवजारे असतील त्यांची खरेदी असेल, बी बियाणे, खते, औषधे अशा विविध कामासाठी पैशाची गरज असते. त्याचप्रमाणे सरकारलासुद्धा विविध प्रकारच्या कर्जाची गरज भासत असते. विकास कार्यक्रम राबवण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी सरकारला ज्या वेळेस उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो तर हा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी कर्जाची गरज भासते. म्हणजेच एकंदरीत सर्वसामान्यांपासून ते सरकारपर्यंत सर्वांनाच कर्जाची गरज असते. मग ही कर्जाची गरज पूर्ण करण्याचं काम जर कोण करत असेल तर ती म्हणजे वित्तीय व्यवस्था किंवा त्याला आपण वित्तीय प्रणाली असं म्हणतो. वित्तीय प्रणालीमध्ये कर्ज देण्या-घेण्याच्या अथवा निधीची मागणी आणि पुरवठा करणाऱ्या विस्तृत स्तरावरील संस्था किंवा व्यक्तींचा समावेश होय. म्हणजेच वित्तीय प्रणालीमध्ये कर्ज देण्या-घेण्याचं काम करण्यासाठी ज्या संस्था किंवा ज्या व्यक्ती समाविष्ट असतात त्या सर्व मिळून जी प्रणाली तयार होते आपण त्याला वित्तीय प्रणाली असं म्हणतो. वित्ताची किंवा कर्जाची गरज, त्या कर्जाचा प्रकार, कर्जाचे स्वरूप, मागणी करणारे घटक ज्याला आपण ऋणको असं म्हणतो म्हणजे कर्ज घेणारे आणि कर्ज देणारे किंवा बचत करणारे आपण त्याला धनको म्हणतो. यावरून वित्तीय प्रणालीची रचना केली जाते. प्रामुख्याने आपण ज्यावेळेस भारतीय वित्तीय प्रणालीचा विचार करतो त्यावेळेस भारतीय वित्तीय प्रणालीच्या रचनेमध्ये प्रामुख्याने 4 घटकांचा समावेश होतो. ते म्हणजे वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा. तर ह्या 4 घटकांमिळून भारताची वित्तीय प्रणालीची रचना तयार झालेली आहे. आता भारताची जी वित्तीय रचना आहे नेमकी ती कशी आहे याची कल्पना आपल्याला या तक्त्यावरून येते. एका दृष्टिक्षेपामध्ये भारतामधील वित्तीय प्रणालीमध्ये कोणकोणते घटक आहे, कोणकोणते उपघटक आहे त्याची आपल्याला कल्पना येते. प्रामुख्याने आपण ह्या चित्रात जर बघितलं तर भारतीय वित्तीय प्रणालीची रचनेचे 4 मुख्य घटक आहे किंवा 4 मुख्य भाग आहे. ते म्हणजे वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा. तर ह्या 4 प्रमुख घटकांमिळून
भारताची वित्तीय प्रणाली तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे वित्तीय संस्था या घटकाअंतर्गत त्याचे 3 उपभाग केलेले आहेत. त्यामध्ये नियंत्रणात्मक संस्था, वित्तीय मध्यस्थ संस्था आणि इतर संस्था. त्याचप्रमाणे भारताच्या बाबतीत आपण जर विचार केला तर भारतामधला जो वित्तीय बाजार आहे त्याचे पण 2 मुख्य भाग आहे. एक म्हणजे नाणे बाजार आणि दुसरा भांडवल बाजार. वित्तीय प्रणालीमध्ये जी वित्तीय साधने आहे ती साधनेसुद्धा प्रामुख्याने 2 आहे. एक म्हणजे नाणे बाजारातील वित्तीय साधने आणि दुसरं भांडवल बाजारातील वित्तीय साधने. हे वित्तीय प्रणालीमध्ये ज्या विविध सेवा आहे त्या 4थ्या घटकाचे सुद्धा 4 उपभाग केलेले आहेत. त्यामध्ये बँक सेवा असेल, विनिमय सेवा असेल, गुंतवणूक सेवा किंवा विमा सेवा. तर एकंदरीत ह्या चित्रावरून भारताची वित्तीय प्रणाली नेमकी कशी आहे त्याची कल्पना तुम्हाला एका दृष्टिक्षेपात येत असते. तर आपण या तक्त्यामधील प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे विचार करूया. या वित्तीय प्रणालीमधला जो पहिला घटक आहे किंवा पहिला भाग आहे तो म्हणजे वित्तीय संस्था. त्या चार्टमधल्या फक्त आपण वित्तीय संस्थेचा विचार करत आहोत. हे वित्तीय संस्थेचे 3 भाग आहे. एक म्हणजे नियंत्रणात्मक संस्था, दुसरं वित्तीय मध्यस्थ संस्था आणि इतर. अशा 3 भागामध्ये वित्तीय संस्था ह्या वर्गीकृत करण्यात आलेल्या आहेत. आता ह्या वित्तीय संस्थेमधील जो पहिला उपभाग आहे किंवा उपघटक आहे तो म्हणजे नियंत्रणात्मक संस्था. म्हणजे विशेषतः वित्तीय प्रणालीमध्ये जे विविध घटक आहेत त्या घटकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या व त्यांचं पर्यवेक्षण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण नियंत्रणात्मक संस्था असं म्हणतो. म्हणजेच वित्तीय मध्यस्थ, वित्तीय बाजारपेठा आणि इतर संस्थांचे कार्य सुलभ पद्धतीने होण्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण असणं आवश्यक आहे आणि ते नियंत्रण ठेवण्याचं काम या नियंत्रण संस्था करत असतात. या नियंत्रण संस्था त्यांच्यावर योग्य प्रकारचे नीतिनियम लावत असतात आणि हे नीतिनियम लावण्याचे किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम प्रामुख्याने देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतं. तर अशा अर्थव्यवस्थेत अनेक प्रकारच्या संस्था आणि कायदे वित्तीय व्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी अस्तित्वात आले आहेत. खालील तक्त्यावरून त्याची कल्पना आपल्याला येते. म्हणजे वित्तीय संस्थेअंतर्गत जी पहिली उपसंस्था आहे ती म्हणजे नियंत्रणात्मक संस्था. आता ह्या नियंत्रण संस्था आहे त्याची पण विभागणी केलेली आहे. तर अशा प्रामुख्याने 2 संस्था आहे. एक म्हणजे पहिल्यामध्ये संस्था मोडतात आणि दुसऱ्यामध्ये कायदे आणि धोरणे. तर ह्या संस्था आणि कायदे आणि धोरणे यांच्या माध्यमातून देशातील वित्तीय प्रणालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम या वित्तीय संस्था करत असल्यामुळे आपण त्यांना नियंत्रणात्मक संस्था असं म्हणतो. मग ह्या संस्था कोणकोणत्या आहेत त्यातल्या आपण बघूया. पहिली संस्था, याच्यामध्ये 3 संस्था आहे प्रामुख्याने. एक म्हणजे वित्तीय मंत्रालय, आपण ज्याला अर्थ मंत्रालय असं म्हणतो. म्हणजे सरकार वित्तीय मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा रिझर्व्ह बँकसुद्धा वित्तीय मंत्रालयाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असते. त्याचप्रमाणे सेबी ही संस्था आहे, तिचंही या वित्तीय प्रणालीमधील संस्थांवर नियंत्रण असतं. आणि इतर संस्थांमध्ये विशेषतः ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांचंही नियंत्रण या विमा क्षेत्रातील कंपन्यांवर असतं. म्हणजेच संस्थेअंतर्गत वित्तीय मंत्रालय म्हणजेच वित्त मंत्रालय, सेबी आणि IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्याचप्रमाणे या संस्थांप्रमाणेच काही कायदे आणि धोरणे आहेत. त्यामध्ये बँक व्यवसाय नियंत्रण कायदा 1949मध्ये अंमलात आणला. त्यानंतर फेरा आणि फेमा ह्या 2 संस्था प्रामुख्याने विदेशी विनिमय दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे.
1973मध्ये फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट नावाची संस्था होती. तिचं नामांतरण थोडं चेंज केलं गेलं आणि 1999मध्ये फेराऐवजी फेमा ही संस्था अस्तित्वात आली. त्याला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट म्हणजे परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा या अंतर्गत परकीय विनिमयावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही संस्था करत असते. म्हणजेच थोडक्यात बँक व्यवसाय नियंत्रण कायदा 1949 आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999मध्ये ती अंमलात आली आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी ही 2000मध्ये सुरू झाली. त्याचप्रमाणे चलन व पतविषयक धोरण आणि केंद्रीय अर्थसंकल्प तर अशा 4 प्रकारचे कायदे किंवा धोरणे आणि ह्या 3 प्रकारच्या संस्था अशा पद्धतीने हे संस्था आणि कायदे आणि धोरणे हे नियंत्रण संस्था म्हणून काम करत असतात. आता यामध्ये ज्या संस्था आहे त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय रिझर्व्ह बँक, जिला आपण सरकारची बँक, बँकांची बँक किंवा मध्यवर्ती बँक असं म्हणतो. भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे पैशाच्या चलन निर्मितीचा कायदेशीर अधिकार देण्यात आल्यामुळे पैशाच्या पुरवठ्यावर मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण असतं आणि त्यामुळे वित्तीय प्रणालीमध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा पर्यवेक्षण करण्याचं काम मध्यवर्ती बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. त्याचप्रमाणे सेबी संस्था ही नियंत्रित आणि पर्यवेक्षित करत असते. या संस्थांना म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक असो किंवा सेबी असो त्यांना कायद्याअंतर्गत विशेष अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारांचा वापर करून त्या अधिकाराच्या अनुषंगाने या दोनही संस्था विविध प्रकारचे धोरणं आखत असतात आणि त्याची अंमलबजावणी करत असतात. विशेषतः रिझर्व्ह बँकेचा आपण जर विचार केला तर भारताची जी रिझर्व्ह बँक आहे ती प्रामुख्याने चलन बाजार आणि वित्तीय मध्यस्थ संस्था यांच्या कार्याचे प्रामुख्याने नियंत्रण करत असते. त्याचप्रमाणे सरकारी कर्जरोख्यांचे निर्गमन व त्यांच्या विक्रीचे पर्यवेक्षणसुद्धा मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. तर दुसऱ्या बाजूला विशेषतः भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्याचं काम हे सेबी संस्थेकडे आहे आणि रिझर्व्ह बँक व सेबी या संस्थांव्यतिरिक्त जी तिसरी संस्था आहे ती म्हणजे विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण, जिला IRDA असं म्हणतात. तर ही संस्था प्रामुख्याने विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचं आणि पर्यवेक्षण करण्याचं काम ही करत असते. म्हणजेच संस्थेअंतर्गत 3 मेन संस्था आहे. एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दुसरी सेबी आणि तिसरी विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण, ज्याला IRDA असं म्हणतात. तर जे कायदे आहेत किंवा जे धोरणं आहेत ते प्रामुख्याने 4 आहे. त्यात 1949मध्ये भारतातील बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जो कायदा अस्तित्वात आला तो म्हणजे बँक व्यवसाय नियंत्रण कायदा. त्याचप्रमाणे मध्यवर्ती बँक चलन व पतविषयक धोरण राबवत असते आणि देशातील पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्याचं काम मध्यवर्ती बँक या चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून करत असते. त्याचप्रमाणे 1920मध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात आलेला कायदा म्हणजे फेमा, त्यालाच आपण फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असं म्हणतो आणि ह्या फेमा अंतर्गत विशेषतः परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा असं आपण त्याला म्हणतो आणि परकीय चलन व्यवहार नियंत्रित करण्याचं काम हा फेमा कायदा करत असतो. त्याचप्रमाणे सरकार दरवर्षी अंदाजपत्रक जाहीर करत असतं आणि ह्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सुद्धा सरकार आणि मध्यवर्ती बँक या वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवत असते. तर अशा पद्धतीने
वित्तीय मंत्रालय म्हणजेच मध्यवर्ती बँक, सेबी, IRDA या 3 संस्था आणि ह्या 4 कायदे आणि धोरण या दोन्ही संस्था नियंत्रणात्मक संस्था म्हणून कामकाज करत असतात. आता वित्तीय संस्थेच्या अंतर्गत आपण पहिला उपघटक बघितला तो म्हणजे नियंत्रणात्मक संस्था. त्यातला दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे वित्तीय मध्यस्थ संस्था. आता वित्तीय संस्थांची विभागणी प्रामुख्याने 2 गटामध्ये होते. एक म्हणजे बँकिंग संस्था आणि दुसऱ्या बिगर बँकिंग संस्था. अशी 2 भागामध्ये या वित्तीय मध्यस्थ संस्थांची विभागणी केली जाते. या अशा व्यवसाय संस्था असतात की ज्या ठेवीदारांच्या ठेवी गतिशील करण्याची आणि सुरळीतपणे सांभाळण्याचे काम करतात. त्याचबरोबर वित्तीय सेवाही पुरवतात. म्हणजे वित्तीय मध्यस्थ संस्थांच्या अंतर्गत ज्या बँकिंग संस्था आहे आणि ज्या बिगर बँकिंग संस्था आहे या प्रामुख्याने ठेवी गोळा करणे आणि त्या ठेवींचं गुंतवणुकीमध्ये रूपांतर करण्याचं काम या वित्तीय मध्यस्थ संस्था करत असतात. आता भारतामध्ये ज्या वित्तीय मध्यस्थ संस्था आहे त्याची 2 भागात विभागणी होते. एक म्हणजे बँकिंग संस्था किंवा बँक व्यवसाय संस्था आणि दुसरं म्हणजे बिगर बँक व्यवसाय संस्था. आता भारतामध्ये ज्या बँकिंग संस्था आहे त्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे व्यापारी बँका आणि दुसऱ्या सहकारी बँका. म्हणजे व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या बँका आणि सहकार तत्त्वावर चालणाऱ्या बँका. तर ह्या व्यापारी बँका असेल किंवा सहकारी बँका असेल ह्या दोन्हीही बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात. त्या ठेवींचं किंवा बचतीचं संकलन करतात आणि लोकांना किंवा गरजूंना किंवा व्यवसाय संस्थांना कर्ज देत असतात आणि पतनिर्मितीच्या माध्यमातून त्या पतपैसाही निर्माण करत असतात. या बँकिंग संस्थांनाच मध्यस्थ संस्था म्हणूनही ओळखलं जातं. कारण की ह्या बँकिंग संस्था बचतदार आणि गुंतवणूकदार या दोघांचा मध्यस्थ म्हणून काम करत असल्यामुळे त्यांना मध्यस्थ संस्था असं म्हटलं जातं. याच वित्तीयमध्ये संस्था दुसरा उपघटक आहे तो म्हणजे बिगर बँक व्यवसाय संस्था. ज्या बँका नाही मात्र बँकांसारखं काम करतात. म्हणजे विशेषतः लोकांकडून ठेवी स्वीकारून बचतीचं संकलन करतात व लोकांना आणि व्यवसाय संस्थांना कर्ज देत असतात. आता बँक व्यवसाय संस्था आणि बिगर बँक व्यवसाय संस्था या दोघांमधला मूलभूत फरक म्हणजे बँक व्यवसाय संस्था पतनिर्मिती करतात मात्र बिगर बँक व्यवसाय संस्था ह्या पतनिर्मिती करत नाही. मग ह्या बिगर बँकिंग संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्था आहे त्या प्रामुख्याने LIC आपण ज्याला भारतीय आयुर्विमा महामंडळ असं म्हणतो, UTI म्हणजेच युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया असेल, त्यानंतर IDBI ज्याला भारतीय औद्योगिक विकास बँक ह्या बँकांचा प्रामुख्याने बिगर बँकिंग संस्थांमध्ये समावेश होतो. या बिगर बँकिंग संस्थांना बिगर मध्यस्थ संस्था म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यानंतर भारताच्या वित्तीय प्रणालीचा जो मुख्य दुसरा घटक आहे तो म्हणजे वित्तीय बाजार. आपण जर वित्तीय प्रणालीचा विचार केला तर वित्तीय प्रणाली ही वित्तीय बाजार आणि वित्तीय संस्था यांच्या माध्यमातून कार्य करत असते. म्हणजेच वित्तीय प्रणालीमध्ये वित्तीय बाजार आणि वित्तीय संस्था या दोघांचंही काम महत्त्वाचं आहे. आता वित्तीय बाजार म्हणजे वित्तीय हक्क व सेवा यांच्या खरेदी विक्रीसाठी सोयी व सुविधा देणारे केंद्र. म्हणजेच कर्ज देण्या घेण्यासाठी ज्या सेवांची गरज असते, ज्या सुविधांची गरज असते तर अशा सोयी व सुविधा देण्याचं काम हा वित्तीय बाजार हा करत असतो. मग ह्या वित्तीय बाजारामध्ये
चलन, ठेवी, धनादेश किंवा आपण त्याला चेक म्हणतो, हुंड्या, विविध प्रकारचे बॉन्ड्स, रोखे या साधनांचा वापर करून या वित्तीय बाजारामध्ये त्यांची उलाढाल होत असते. म्हणजेच सर्वसामान्यपणे हा बाजार वस्तू व सेवांच्या बाजारासारखाच असतो. याच्याही दोन बाजू आहेत, ते म्हणजे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा. भारताचा वित्तीय बाजार आपण जर बघितला तर भारताच्या वित्तीय बाजाराची रचना ही प्रामुख्याने 3 भागामध्ये आहे. एक म्हणजे प्राथमिक व दुय्यम बाजार, दुसरं नाणे बाजार आणि भांडवल बाजार आणि तिसरा संघटित व असंघटित बाजार. अशा 3 भागामध्ये वित्तीय बाजाराची जरी विभागणी केली जात असली तरी भारतामध्ये प्रामुख्याने 2च बाजार आहेत. त्याचेच हे भाग केलेले आहेत आणि ते म्हणजे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. आता नाणे बाजार आणि भांडवल बाजार ह्या 2 बाजारांनी मिळून भारताचा वित्तीय बाजार तयार झालेला आहे. या दोन्ही बाजारामध्ये खूप मोठा फरक नाही, कारण की दोन्ही बाजार एकच काम करतात, ते म्हणजे कर्जाऊ रकमा देणे. त्या प्रामुख्याने कोणत्याही व्यक्ती असो, कोणती संस्था असो, कोणती कंपनी असो किंवा सरकार असो, त्यांना ज्या कर्जाची गरज असते ती प्रामुख्याने भिन्न कालावधीसाठी असते आणि ह्या कर्जाच्या कालावधीवरून कर्जाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज, दुसरं मध्यम मुदतीचं कर्ज आणि तिसरं दीर्घ मुदतीचे कर्ज. तर ह्या 3 प्रकारच्या कर्जाच्या व्यवहारावरून नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांचं वर्गीकरण केलं जातं. विशेषतः नाणे बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण होते. म्हणजेच ज्या कर्जाची मुदत साधारणतः 1 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत असते किंवा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या कर्जाची जेव्हा गरज असते तेव्हा आपण त्याला अल्प मुदतीचे कर्ज असं म्हणतो. म्हणजेच नाणे बाजारामध्ये 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण होत असते. त्याला आपण नाणे बाजार असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण ज्या बाजारामध्ये होते त्याला आपण नाणे बाजार असं म्हणतो. तर भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्जाच्या रकमांची देवाणघेवाण होते. म्हणजे जेव्हा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण ज्या ठिकाणी होते आपण त्याला भांडवल बाजार असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात नाणे बाजारामध्ये फक्त अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण होते, तर भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्जाची देवाणघेवाण होते. भारताच्या वित्तीय प्रणालीमधला जो तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वित्तीय साधने. म्हणजेच कर्जाची देवाणघेवाण करण्यासाठी ज्या साधनांची गरज असते ती साधने म्हणजे वित्तीय साधने. आणि त्यामुळे वित्तीय साधने हा भारताच्या वित्तीय प्रणालीचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय प्रणाली ही वित्तीय साधने किंवा मालमत्ता आणि वित्तीय सेवांचे व्यवहार पाहते. वित्तीय मालमत्ता किंवा हक्क यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येते. म्हणजे भारताच्या नाणे बाजार किंवा भांडवल बाजारामध्ये जी विविध प्रकारची साधनं आहेत त्या साधनांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने बँकांमधील ठेवी, विशेषतः बँका चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी आणि आवर्त ठेवी अशा 4 प्रकारच्या ठेवी घेत असतात. त्याचप्रमाणे कंपन्या किंवा पोस्टातील ठेवी, विमा कंपन्यांमधील ठेवी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, त्यामध्ये प्रामुख्याने किसान विकासपत्र असेल, इंदिरा विकासपत्र असेल, तसेच भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन फंड,
समभाग, कर्ज रोखे व प्रतिभूती किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आपण ज्याला म्हणतो, तर अशा विविध साधनांचा वापर या वित्तीय बाजारामध्ये होत असतो. आता वित्तीय बाजारात साधने जी आहेत त्या साधनांची विभागणीसुद्धा विविध पद्धतीने केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने कर्ज रोखे व प्रतिभूतीचे प्राथमिक व प्रत्यक्ष रोखे, दुय्यम किंवा अप्रत्यक्ष रोखे असे 2 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. मात्र जेव्हा आपण भारताचा वित्तीय बाजार डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा त्या वित्तीय बाजारामध्ये जी विविध साधने असतात त्याची 2 भागामध्ये विभागणी होते. एक म्हणजे नाणे बाजारामध्ये वापरण्यात येणारी साधने आणि दुसरं म्हणजे भांडवल बाजारात वापरण्यात येणारी साधने. आता नाणे बाजारामध्ये जी वित्तीय साधने असतात ती प्रामुख्याने अल्पकालीन साधने असतात. कारण की नाणे बाजारामध्ये 1 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी कर्जाची देवाणघेवाण होत असते आणि त्यासाठी जी साधने वापरतात त्याला आपण नाणे बाजारातील वित्तीय साधने असं म्हणतो. आता नाणे बाजारातील जी वित्तीय साधने आहे त्यांच्या मूल्यामध्ये फारसे नुकसान न होता सहजपणे विकली जातात. त्यामुळे ती अतितरल असतात. म्हणजेच नाणे बाजारातील जी साधने आहेत त्या साधनांचं आपल्याला कधीही रोख रकमेमध्ये रूपांतर करता येतं. त्याच्यामध्ये रोखता जास्त असते, अतितरलता असते, हे या बाजाराचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मग नाणे बाजारामध्ये जी वित्तीय साधने आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कोषागार पत्रे ज्याचा कालावधी 14 दिवसापासून ते 365 दिवसापर्यंत असतो, विविध प्रकारचे ठेव प्रमाणपत्रे असतील, व्यापारी पत्रे असतील, बँकांची स्वीकृती पत्रे असतील, पुनर्खरेदी करार असेल, तर अशा साधनांचा समावेश हा नाणे बाजारातील वित्तीय साधनामध्ये होत असतो. याशिवाय नाणे बाजारामध्ये जी साधने आहेत त्यात प्रामुख्याने चलनविषयक धोरणाच्या अंतर्गत ज्या साधनांचा वापर केला जातो त्या साधनांचाही समावेश होतो. रिझर्व्ह बँक चलनविषयक धोरण राबवण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करते. त्यामध्ये बँक दर असेल, खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री असेल, राखीव निधी प्रमाण असेल, वैधानिक रोखता प्रमाण, बँक दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, याशिवाय तारण कर्ज अंतर, नैतिक समजावणी, प्रत्यक्ष अंमलबजावणी, प्राधान्यक्रम यासारख्या साधनांचा अवलंब करते. तर या अशा चलनविषयक धोरणांच्या अंतर्गत जी साधने वापरतात त्या साधनांचाही समावेश हा चलन बाजारातील वित्तीय साधनामध्ये केला जातो. तर भांडवल बाजारामध्ये जी साधने असतात ती प्रामुख्याने दीर्घकालीन कर्जाच्या अनुषंगाने वापरली जातात. भांडवल बाजारामध्ये जी वित्तीय साधने आहेत त्याची 2 भागामध्ये विभागणी होते. एक म्हणजे सरकारी प्रतिभूती आणि दुसरं म्हणजे महामंडळ प्रतिभूती. तर सरकारी प्रतिभूती जी वित्तीय साधने आहेत विशेषतः केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारच्या मालकीचे जे सार्वजनिक प्रकल्प असतात तर अशा प्रकल्पांकडून निर्गमित केलेल्या प्रतिभूतींना सरकारी प्रतिभूती असं म्हणतात. विशेषतः सरकारच्या ज्या प्रतिभूती असतात त्यांना स्थिर उत्पन्न प्रतिभूती किंवा कर्ज प्रतिभूती असंही म्हणतात. याचं कारण म्हणजे सरकारी प्रतिभूती ह्या दोषरहित असतात, कारण त्यांच्या परतफेडीची हमी सरकारने घेतलेली असते आणि त्यामुळे साहजिकच त्या दोषरहित असतात. तर महामंडळ प्रतिभूतीमध्ये प्रामुख्याने कर्ज रोख्यांवर धारकाला नियमित आणि विशिष्ट कालांतराने उत्पन्न मिळत असते आणि मुद्दल रक्कम
विशिष्ट तारखेला परत मिळत असते, तर समभागांवर विशिष्ट कालांतराने उत्पन्न मिळत असते. तर अशा महामंडळाच्या प्रतिभूतींना किंवा कर्ज साधनांना कर्ज रोखे किंवा समभाग म्हणूनही ओळखले जाते. म्हणजेच एकंदरीत सरकारी प्रतिभूती आणि महामंडळ प्रतिभूती या भांडवल बाजारातील वित्तीय साधने आहेत. वित्तीय प्रणालीमधला जो चौथा मुख्य घटक आहे तो म्हणजे वित्तीय सेवा. या वित्तीय प्रणालीमधील विविध प्रकारच्या संस्था या अनेक प्रकारच्या सेवा पुरवत असतात. या वित्तीय सेवा प्रामुख्याने बचतदार आणि गुंतवणूकदारांना नाणे बाजारात बचत करता यावी किंवा गुंतवणूक सहज करता यावी यासाठी मदत करणाऱ्या संस्था म्हणजेच ह्या वित्तीय सेवा संस्था होय. तर अशा वित्तीय सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या प्रामुख्याने 4 आहे. त्यामध्ये बँक सेवा, विनिमय सेवा, गुंतवणूक सेवा आणि विमा सेवा. म्हणजेच भांडवल बाजार किंवा नाणे बाजारामध्ये आर्थिक उलाढाल करताना किंवा कर्जाची देवाणघेवाण करताना ज्या सेवांची गरज असते त्या सेवा पुरवण्याचं काम या 4ही संस्था प्रामुख्याने करत असतात. त्यामध्ये पहिली जी संस्था आहे ती म्हणजे बँक सेवा. बँका ग्राहकांकडून परत करण्याच्या अटीवर वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारतात व त्याच ठेवीच्या आधारे खातेदारांना वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देत असतात. तर अशा ठेवी स्वीकारणाऱ्या आणि कर्ज देणाऱ्या संस्था म्हणजे बँक व्यवस्था होय. तर ह्या बँक व्यवस्थेमार्फत ज्या ज्या सेवा ग्राहकांना म्हणजेच बचतदार आणि गुंतवणूकदार यांना दिल्या जातात त्यांना बँक सेवा असं म्हणतात. दुसरं म्हणजे विशेषतः परकीय विनिमयाशी संबंधित ज्या सेवा असतात त्यांचा समावेश हा विदेशी विनिमय सेवा यामध्ये होतो. विदेशी विनिमय बाजार म्हणजेच ज्या बाजारामध्ये विदेशी चलन, भाग, रोखे, समभाग व विदेशी मालमत्तेची खरेदी विक्री होते अशा बाजार यंत्रणेला विदेशी विनिमय बाजार असे म्हणतात. तर हा विदेशी विनिमय बाजार देशाच्या मध्यवर्ती बँकेमार्फत म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत नियंत्रित आणि नियमित केला जातो. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार असेल, बचतदार, सहभागीदार यांना विदेशी विनिमयाच्या सेवा देण्याचं काम या विदेशी विनिमय सेवा संस्था देत असतात. त्यामुळे त्यांना विदेशी विनिमय सेवा असं म्हणतात. त्यानंतर गुंतवणूक सेवा. गुंतवणूक सेवांमध्ये प्रामुख्याने संपत्तीचं व्यवस्थापन करणे, जोखमीचे व्यवस्थापन करणे, लाभदायक गुंतवणूक व्यवस्थापन इत्यादी सेवांचा समावेश होतो. सर्वसामान्य व्यक्ती किंवा सर्वसामान्य गुंतवणूकदार असतो त्या गुंतवणूकदाराला फारशी माहिती नसते, फारसा अनुभव नसतो आणि त्यामुळे अशा गुंतवणूकदारास बाजारातील गुंतवणुकीविषयी सल्ला देण्याचं काम किंवा मार्गदर्शन करण्याचं काम या गुंतवणूक सेवांमध्ये अपेक्षित असते. तर विशेषतः विमा संबंधित ज्या सेवा असतात त्यांना विमा सेवा असं म्हणतात. सामान्य नागरिक ते मोठे गुंतवणूकदार यांना आपल्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यावश्यक असते. याबाबत वैयक्तिक आणि सामूहिक विमा सुरक्षा देण्याचं काम किंवा प्रदान करून नागरिक आणि गुंतवणूकदार यांना निर्माण होणाऱ्या जोखमीबाबत विमा संरक्षण उपलब्ध करून देणाऱ्या क्रिया आणि प्रक्रियांचा समावेश या विमा सेवांमध्ये होत असतो. म्हणजेच थोडक्यात जीवन विम्याशी संबंधित ज्या ज्या सेवा असतात त्या विमा सेवा या अंतर्गत पुरवल्या जातात. म्हणजेच
वित्तीय सेवांच्या अंतर्गत बँक सेवा, विदेशी विनिमय सेवा, गुंतवणूक सेवा आणि विमा सेवा यांचा समावेश होतो. एकंदरीत या चारही घटकांचा आपण जर विचार केला म्हणजे वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, वित्तीय साधने आणि वित्तीय रचना, तर ह्या 4 घटकांवरून भारताची वित्तीय प्रणालीची रचना नेमकी कशी आहे हे आपल्याला समजते. या आलेखाच्या एका दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला भारताची वित्तीय प्रणाली नेमकी कशी आहे हे आपल्याला एका दृष्टीमध्ये समजते. धन्यवाद.